सुंदर ते ध्यान उभे विटेवर
रखुमाई जय जय विठोबा
याच्यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड बाबा शेवटचा दिस गोड भावा निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा धावा दृष्टीची कुंडली आधावा तुझे या कुंडली आधावा तुझे या वाटे झाली यावेचा वाटे झाली आवेचाचे वाटे झाली यावेचा तुका वाटे झाली आवेचाचे मंगळाचे तेने हॅलो नाम मंगलाचे तेने बोने मंगलाचे तेने बोने तुका म्हणे मुक्ती परिलेली डोंगरी कामाने मुक्ती परिलेली डोंगरी मगे परनेली डोंगरी आता दिवस सारी केली मेळ आता दिवस चारी केळी वेळी आता दिवस चारी चारी केळी वेळी जय जय विठोबार कुमार जय विठोबार जय जोपार जय विठोबार जय जोपार जय जोपार कुमार टिकेला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास हे याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास साठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटीचा दिस गोड व्हावा शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची
विठ्ठल 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 चलो विठ्ठल होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गुड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया कौतुक वाटे झाली या वेचाचे कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णेचिया तुका मने मुक्ती परिलिनी नोवनी आता दिवस चारी खेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेचिया समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्नीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणी नामदेवं च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिनी तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमृतिं नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नमो नारायण ब्रह्मस्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन रघुबर विमल जसु जोदाय कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार प्रभु के पुनि पुनि करूं प्रणाम ऐसी माया तारी मेरे प्रियतम वचन ऐका कमलापती वचन ऐका वचन ऐका कमलापती वचन ऐका
मला रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहे मंगल भवन अमंगल हारी द्रव शुद्ध शिरत अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अरुवती मन भावन पुनि पुनि दितानियो सुनी सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम मस्तक माझा पायावर वारकरी संतांच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची हा प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ दादा त्र्यंबकेश्वर भगवान व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार दिनक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र एकलहऱ्याच्या या पुण्य परिसरामध्ये राहणारा पवळे परिवार या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य ज्यांना वडील म्हटलं जातं बाप म्हटलं जातं आधार म्हटलं जातं असे वडील कैलासवासी विठ्ठल सदाशिव पवळे दादांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर काही विधी केले जातात ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पिंडदानाचा सोहळा आहे या पिंडदानाच्या सोहळ्याच्या निमित्ताने समस्त पवळे परिवार या ठिकाणी आपल्या वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहेत कैलासवासी विठ्ठल दादांना आज 1 वर्ष पूर्ण होते त्यामध्ये त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी हा सोहळा संपन्न करत असताना त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी बब्बाई विठ्ठल पवळे त्याचबरोबर त्यांचे मुलं आहेत श्री भाऊसाहेब विठ्ठल पवळे ज्ञानेश्वर विठ्ठल पवळे प्रताप विठ्ठल पवळे रणजित विठ्ठल पवळे बाळासाहेब विठ्ठल पवळे दत्तात्रय विठ्ठल पवळे त्याचबरोबर त्यांची मुलगी आहे सौभाग्यवती सुमनताई बाळासाहेब बोरस्ते आणि त्यांचे परिवारातील सर्व सुना नातू नातवंड पंतू सगळे सोयरे नातलग आप्तेष्ट मित्र परिवार समस्त पवळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपल्या वडिलांच्या निमित्ताचा हा सोहळा या ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने संपन्न केला जातो आपणही मंडळी या ठिकाणी या सोहळ्याला श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी कैलासवासी दादांना परमेश्वराच्या चरणावरती जागा प्राप्त करून देण्यासाठी ईश्वराचं भजन चिंतन करण्यासाठी आपण वणी या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या जीवनामध्ये कैलासवासी विठ्ठलदादांना हा अखेरची तिलांजली समर्पित करण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून आहे तो पवळे परिवाराच्या संबंधाने या ठिकाणी आलेला योग आहे पवळे परिवाराचे स्नेही असणारे माझे परमार्थ स्नेही सन्मान्य श्री हार्मोनियमच्या साथीसाठी आज उपस्थित आहे आमचे परमार्थक नेही नाशिककडे आलं म्हणजे हार्मोनियम कुणाची ऐकावी तर सीताराम भाऊंची ऐकावी सीताराम भाऊ या ठिकाणी त्यांच्या संबंधातून या ठिकाणी येण्याचा योग आहे सीताराम भाऊ पिंगळे त्यांच्या संबंधातून या ठिकाणी येण्याचा योग आहे आणि सर्वच मान्यवर मंडळी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे या सेवेला सुंदर करण्यासाठी पवळे पाटील परिवाराने केलेली अत्यंत सुंदर व्यवस्था आहे सुंदर मंडप सुंदर साऊंड सिस्टीम सर्व मान्यवर टाळकरी वारकरी महाराज मंडळी विनेकऱ्याच्या भूमीमध्ये असणारे खरं तर महाराज आपलं नाव मला माहिती नाही परंतु अत्यंत सुंदर असा जगद्गुरु तुकोबराय वाटावे असा सुंदर पोशाख परिधान केलेले विनेकरी महाराज आपल्या चरणावरती कोटी भावने वंदन करतो इकडे सर्व मान्यवर टाळकरी आपल्या सर्वांच्या चरणावरती गावातीलच आहे ना एकलहरे पंचक्रोशीतील सर्व मान्यवर टाळकरी वारकरी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो इकडे सर्व मान्यवर ज्येष्ठ मंडळी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो ज्यांनी सुंदर अशी सुरुवात गाण्याची या ठिकाणी केली आपल्या या नाशिक जिल्ह्याचं भूषण आणि माझे अत्यंत जीवशी जीवलग मित्र संगीत अलंकार गोरखजी महाराज गतीर या ठिकाणी आहेत बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य आपल्या नाशिक जिल्ह्याचं रत्न आहे परम आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण भास्करजी महाराज कान्हव त्यांनाही विशेष धन्यवाद आहे खूप सुंदर आपला कळा आहे दोनही गायक असे सुंदर आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची ही सगळी व्यवस्था या ठिकाणी आहेत आणि दोघांच्याही गाण्याला साथ माझ्याही कीर्तनाला साथ आपल्या सर्वांच्याही
कीर्तनाला आनंद देणारी पखवाजाची साथ ज्यांची आहे ते आमची ज्ञानोदीदी आहे, ज्ञानेश्वरी ताई पिंगळे, आदरणीय आमच्या सीताराम भाऊंची ती पुतणी आहे. आणि ज्ञानोताईचं शाळा कॉलेज सगळ्या गोष्टी सांभाळून पखवाजाकडे विशेष लक्ष प्रेम आहे. आणि या वयामध्ये ती आज पखवाजामध्ये विद्यार्थिनीमध्ये मुलींमध्ये पखवाज महाराष्ट्रात कोण वाजवतं तर त्याच्यामध्ये जे लिस्टमध्ये नाव लागतंय ते आमच्या ज्ञानोदीदीचं लागतो. कारण अनेकांना साध्य करता आलं नाही. अनेक मंडळी जे पखवाजाच्या साधण्यासाठी आळंदी क्षेत्रात राहिले, ज्यांनी पखवाज साधनेसाठीच आपलं आयुष्य घरून बाहेर दिलं, पण ती मंडळीसुद्धा गावात येऊन त्यांना काकडा हरिपाठ वाजवता येत नाही अशी परिस्थिती आहे. परंतु आजकालची मुलं त्यांच्यामध्ये हे जे पॅशन दिसतं, करण्याचं पॅशन आहे. मग कॉलेज शाळा सगळं सांभाळून मला गाणं आलं पाहिजे, मला पखवाज आला पाहिजे, मला कीर्तन आलं पाहिजे, मला हरिपाठ पाठ असला पाहिजे, हे सगळं जे त्यांच्यामध्ये दिसतं त्याचं खरं तर कौतुक वाटतं, आनंद वाटतो. त्यातलीच आमची ज्ञानोदीदी आहे. खूप सुंदर पखवाज वाजवते, तिचा खूप गोड हात आहे आणि सुंदर अशी साथ ती करते. आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण विकासजी महाराज बेलुकर यांची ती विद्यार्थिनी आहे, शिष्य आहे. तिला खूप धन्यवाद देतो, खूप परमेश्वराच्या चरणावरती शुभेच्छा व्यक्त करतो की असंच ज्ञानोदीदीची प्रगती या ठिकाणी होत राहो. 2 वाघासारखे चोपदारे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि साऊंडवाले दादा अत्यंत सुंदर असा साऊंड ज्यांचा आहेत आमचे मोहन बाबा आपल्याच गावातील आहेत, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव या ठिकाणी सुंदर साऊंड ऑपरेट करत आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. व्होल्टेजचा प्रॉब्लेम होत राहतो, कमी अधिक होत राहणार आहे. साऊंडला लाईट लागते, फुल व्होल्ट लागतो, नसेल मिळाला तर कमी अधिक आवाज होत राहतो, त्यात काही फरक नाही पडत. परंतु सुंदर अशी लावण्याची पद्धती आहे. आवाज काय पाहिजे काय नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांना कळतं. सुदामदादांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर त्यांनी बहुसंख्येने उपस्थित आहेत, माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाचा परिचय माझ्याकडे नाही आहे आणि म्हणून कोणाचा नामोल्लेख माझ्याकडून झाला असेल, कोणाचा राहिला असेल तरीसुद्धा मायबापाचं अंतःकरण करून मला माफ करा अशा आपल्या सर्वांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल श्राद्धविधीच्या निमित्ताने आपण मंडळी या ठिकाणी जमलो. बघा, वैदिक सनातन हिंदू धर्म आम्हाला शिकवतो की मनुष्य गेल्यानंतर त्याच्या काही वेळेनंतर क्रमशः काही दिवसानंतर काही विधी केले जातात. माझ्याकडे सर्वांगाने लक्ष द्या. मी अगदी कमी वेळेत तुम्हाला कीर्तन देण्याची जबाबदारी माझ्यावरती पडली आहे. कारण आज आपल्या गावातील काल रात्रीची घटना आपल्या गावात घडली, ज्यांची विधी आज सकाळी या ठिकाणी झाली, त्या संबंधाने कीर्तन थोडंसं आपलं उशिरा सुरू झालं. पण असं आहे, कीर्तन किती जरी उशिरा सुरू झालं तर माझं कीर्तन म्हणजे प्राथमिक शाळा आहे. प्राथमिक शाळा माहिती आहे तुम्हाला, भरायला जरी 10-5 मिनटं उशीर भरली तर सुटायला 5लाच घंटा वाजते. अगदी काळजी करायची काळ नाही. जरी 5ला घंटा नाही वाजली तर 5:15 वाजले. इतकं पण लगे असं पंक्च्युअल मला करता येणार नाही, कारण आपल्याकडे वेळ आता खूप थोडा राहिला. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. जितकं मला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न आहे. बरोबर क्रमशः काही दिवसांनी काही विधी केले जातात. सगळ्यात पहिला विधी केला जातो त्याला अग्निदान असं म्हणतात. दुसरा विधी केला जातो त्याला रक्षाविधी असं म्हणतात. बरोबर 10 दिवसांनी करतात त्याला दशक्रियाविधी म्हणतात. बरोबर 13 दिवसांनी करतात त्याला 13वा म्हणतात. प्रत्येक महिन्याला केलं जातं त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. 1 वर्षाने केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. आपल्यातून गेलेल्या व्यक्तीच्या निमित्ताने हे सगळे सोहळे आम्ही करतो. का करतो, कशासाठी करतो, या सगळ्याचं आमच्याकडे अज्ञान आहे. म्हणजे आम्हाला जर कुणी विचारलं तुम्ही केलं का, आम्ही सांगतो हो केलं. कसं केलं? महाराज श्रद्धेने केलं. का? कारण श्राद्धविधी आहे. श्रद्धया क्रियते कर्म इति श्राद्ध, त्याला श्रद्धेने केल्या जाणाऱ्या कर्माला श्राद्ध असं म्हणतात. म्हणून श्रद्धेने केलं. बरं, कशासाठी केलं? महाराज आमच्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांचं केलं म्हणून आम्ही आमच्या आईवडिलांचं केलं. ह्याच्यापेक्षा वेगळं ज्ञान आपल्याकडे त्याचं नाही. परंतु ते का करतात त्याचं उत्तर गरुड पुराणात आहे. गरुड पुराण असं सांगतं की तो आत्मा आमच्यातून 1 वर्षभर मुक्त होत नाही, म्हणून त्याच्या निमित्ताने पुण्यकर्म करण्याची आमच्याकडे पद्धती आहे. विठ्ठल वर्षभर तो आत्मा आमच्यातून मुक्त होत नाही, म्हणून त्याच्या निमित्ताने पुण्यकर्म करण्याची पद्धती आहे. मग तो आत्मा वर्षभर मुक्त होत नाही, मग जातो कुठे? माझ्याकडे लक्ष ठेवा. तो आत्मा जातो कुठे? पहिला ऐका, हे शरीर जाणार आहे, याला चालवणारा आत्मा जो आहे तो मरत नाही. नैनम चिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयन त्या पुन्हा शोषयती मारुत. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, अर्जुना मृत्यूचा शोक करू नको, कारण मृत्यू म्हणजे काय? शरीराचा होतो, आत्म्याचा होत नाही. आत्मा मरत नाही, आत्मा कधीच मरत नाही. मग आत्मा मरत नाही, शरीर मरतं. बरं, शरीर मेलं, त्याला जाळून आलो, मग आत्मा कुठे जातो? आत्मा कुठे जातो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी सांगतो, 1 दिवस घरात राहतो. रक्षाविधी झाली का घराच्या बाहेर निघतो.
पंचक्रोशीत फिरतो, 10व्याच्या दिवसापर्यंत आमच्यात राहतो, 10व्याच्या दिवशी काकस्पर्श झाला की यहलोकातून मुक्त होऊन जातो. तुमचा माझ्यावर विश्वास बसला नाही तर गरुड पुराण नावाचा ग्रंथ, छोटासा ग्रंथ आहे, आणा वाचा, त्याच्यात फार गोड चिंतन आलंय. नाही कळालं तर न्यायशास्त्र नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे, त्याच्यातही सुंदर चिंतन आहे. 10व्यापर्यंत आमच्यात राहतो, 10व्याच्या दिवशी यहलोकातून मुक्त होतो, पण लगेच परलोकात जागा मिळत नाही. पण आपल्याकडे गोरख महाराजाची पद्धती आहे, एखादी व्यक्ती जर आमच्यातून गेली तर 10 आणि 1-2-4 महिन्यात एखादं बाळ आमच्या घरात जन्माला आलं तर आम्ही लगेच सोडून जातो. म्हातारी पोटाला आली काय नोंद, म्हातारा पोटाला येत नाही, येडवण करू नका. 1 वर्षाच्या आत पुनर्जन्म देवाच्या बापाला सुद्धा मिळालेला नाही असं शास्त्र सांगतंय. मग 1 वर्षभर पुनर्जन्म मिळत नाही. मग वर्षभर तो आत्मा राहतो कुठे, तर तो आकाशाच्या निर्वात पोकळीमध्ये भ्रमण करतो. आकाशाची निर्वात पोकळी म्हणजे जी धुराधुरासारखी दिसते, आकाशाला टेकलेली नाही आणि जमिनीला टेकली नाही, तिला निर्वात पोकळी असं म्हणतात. तिच्यामध्ये भ्रमण करत असताना तो नेमकं काय करतो, तर चित्रगुप्त नावाचा मंत्री देवाच्या दरबारामध्ये आहे. ज्या चित्रगुप्ताकडे आपण आयुष्यभर केलेल्या कुटाऱ्याट्या सगळ्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे. मग आपण एकट्या बसल्या बसल्या कोरलेल्या बांधाचे सुद्धा फोटो त्याच्याकडं, सगळे काळजी करायचं नाही. चित्रगुप्तच हुशार माणूस एकदम, त्याला निवडच त्याच्यासाठी झाली. आपल्याला असं वाटतं फक्त आपल्याला कोणी पाहिलं नाही, असं नाही, आपल्याला पाहिलंच. कोणीच नाही पाहिलं तर त्यांनी मात्र पाहिलेलं राहतं. मग तुम्ही चांगलं कर्म करताना जरी ते झाकून केलं तर त्याचा हिशोब आहे, वाईट कर्म केलं तरी त्याचा हिशोब आहे. पण आम्ही वाईट कर्म करताना मागे पुढे पाहत नाही. त्या मांजरासारखी आमची गते, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची, मणी चवरट्याच्या कारे भीती चांदणाची, थरावल्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. ते मांजर डोळे बंद करून दूध प्यायला जाते आणि पातेल्यात तोंड घालताना मालकीनबाई मागून सांडूस फेकून मारल्यानंतर तिच्या लक्षात येतं मला पाहिलं. तसं आयुष्यभर पाप करताना आम्ही मागे पुढे पाहत नाही. पण चित्रगुप्त जेव्हा आमच्या पापाचा अल्बम आमच्या समोर टाकतो तेव्हा लक्षात येतं, अरे नसतं केलं तर बरं झालं असतं. हे हिशोब पाप पुण्याचा चित्रगुप्त ठेवतो आणि त्या पाप पुण्याच्या हिशोबानुसार आजच्या दिवशी पुण्यस्मरणाच्या दिवशी त्या आत्म्याला त्याच्या आयुष्याच्या पापानुसार पुण्यानुसार सद्गती किंवा दुर्गती मिळते. हा वर्षभराच्या आत्म्याचा क्रम आहे आणि त्या क्रमाने जात असताना आपल्याला हे पुण्यस्मरण आपण ज्यावेळी करतो, हे वर्षभर त्यांना आठवून जे पुण्यकर्म करतो, अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान, हे सगळं जे महिन्याच्या निमित्ताने केलं जातं, 10व्याच्या निमित्ताने केलं जातं, श्राद्धाच्या निमित्ताने केलं जातं, याच्यातून जे पुण्य आमच्याकडे जमतं त्या पुण्याच्या जोरावर परमेश्वराला म्हणायचं असतं की देवा, आमच्यातून गेलेल्या सदात्म्याला तुझ्या चरणावरती जागा दे. कदाचित त्यांच्या आत्म्याच्या प्रवासात कुठे पुण्य कमी पडत असेल पांडुरंगा, तर आम्ही वर्षभर त्यांना आठवून जे पुण्य केलं त्या पुण्यातलं तिळतिळ पुण्य तू आमचं घे आणि आमच्यातून गेलेल्या वडिलांना तो या चरणावरती जागा दे. याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. म्हणून श्रद्धेने केल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत. आणि आज पवळे परिवार आपल्या वडिलांच्या सद्गतीसाठी हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहे. आणि अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने 6 मुलं या ठिकाणी आपल्या वडिलांचा हा सोहळा संपन्न करत असताना मनापासून आपल्या अंतःकरणापासून भावना मला सीताराम भाऊंनी सांगितलं. कार्यक्रमाचा फोन त्यांचाच आला होता. त्यांनी हा कार्यक्रम याच्या अगोदर होता ॲक्च्युली, खरं तर तो काही कारणास्तव आपण पोस्टपोन केला आणि 23 तारखेला घेतला. परंतु त्यांनी मला सांगितलं की महाराज सेवा तुमचीच पाहिजे आणि कीर्तन आपल्याला करायचंच आहे. म्हणून असं नाही की बाबा अडथळा आला म्हणून आता कीर्तनाचं लगे प्रवचन करून टाकू किंवा मग आम्ही घरच्या घरी करून घेतो, अजिबात नाही. महाराज, सगळं आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे प्राप्त झालं असेल ते आमच्या वडिलांची कृपा आहे, आमच्या वडिलांचे आशीर्वाद आहे. आणि हे आमच्या वडिलांच्या आशीर्वादातून उत्तीर्ण होता तर आम्हाला मुळी येणारच नाही, पण त्यांच्या हातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न म्हणून आम्हाला हा सोहळा या ठिकाणी करायचा आहे, असा आपल्या अंतःकरणातला भाव ही मुलं व्यक्त करतात. मला कौतुक वाटते, आनंद वाटतो. आजच्या काळामध्ये जगामध्ये आमच्या बापाने आमच्या आईने आमच्यासाठी काही केलं नाही अशी म्हणणारी माणसं आहे, तिथे आमच्या वडिलांचं हे सर्व आहे असं म्हणणारी ही पोरं पाहून मला आनंद वाटला. कारण आपल्या आईच्या वडिलाची कृतज्ञता व्यक्त करणं हा जगातला सर्वश्रेष्ठ परमार्थ आहे. विठ्ठल 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 आईच्या आमच्या वडिलांची कृतज्ञता व्यक्त करणं हा आमचा सर्वश्रेष्ठ परमार्थ आहे. ज्ञानोबराय असं म्हणतात, सकल तीर्थाची दुरे जी एका माता पितरे तया सेवे सिकिर शरीरे लोन कीजे. ज्ञानोबराय म्हणतात, माई बाप हे सर्वश्रेष्ठ देवत आहेत आणि त्यांची सेवा करणं हा आमचं आद्य कर्तव्य आहे. खरं तर
आपल्या जीवनामध्ये आलेल्या आईने वडिलांनी आमच्यासाठी काय केलं याचं गणित विचारण्यापेक्षा त्यांची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे. आणि आज आपण ज्यांच्या निमित्ताने जमलो तो विठ्ठल दादा, त्यांनी आयुष्यभर परमार्थ केलेला आपण पाहिलं, त्यांनी आयुष्यभर भजन केलेलं आपण पाहिलं. आणि आयुष्यभर भजन करणाऱ्या माणसाची गती दुसरी कुठलीच नाही. जो भजन करतो तो देवालाच आवडतो, तो दुसऱ्या कोणालाच आवडत नाही. कारण भजन ही सर्वश्रेष्ठ परमार्थ कलियुगामध्ये सांगितला. कलयुग केवल हरि गुणगान पावत नर भवतरही पावा. कलियुगामध्ये फक्त भजन मला आवडतं देवा. आणि म्हणून भजन करणारा या सदात्म्याला ईश्वराच्या चरणावरती जागा मिळण्यासाठी हा सोहळा या ठिकाणी संपन्न केलतोय. संबंधाने जो अभंग मी या ठिकाणी निवडलाय त्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मृत्यू लोकात येण्याचा अट्टहास मी कायसाठी धरला, इथं येऊन जो परमार्थाचा अट्टहास मी केला तो कशासाठी केला, त्याच्यातून मला काय प्राप्त झालं. बघा, या मृत्यू लोकात आम्ही प्रत्येकजण आलो आणि आपला प्रत्येकाचा काही ना काही प्रयत्न आहे. तुमचा माझा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मी तुम्हाला पटवून देईल, माझा प्रयत्न आहे की 12:15पर्यंत कीर्तन संपव, हा माझा प्रयत्न आहे. तुमचाही उभा राहण्याचा प्रयत्न आहे की बाबाने 12:15 12:30पर्यंत तरी संपवाच बुवा, असा प्रयत्न आहे. बसलेल्यांचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर कार्यक्रम संपून भोजन करून घरापर्यंत 3 वाजेपर्यंत तरी पोहोचावं, हा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने केलेला प्रयत्न आहे. माणूस प्रयत्नाशिवाय जगू शकत नाही, प्रत्येकाचा प्रयत्न आहे. पण आपण करत असलेले प्रयत्न महाराज म्हणतात हे फोल प्रयत्न आहे. इथे 100% लोकांमध्ये 99% लोक जो प्रयत्न करतात त्याला प्रपंचाचा प्रयत्न म्हणतात. आणि या 99%त उरलेला 1% जे लोक प्रयत्न करतात त्याला परमार्थाचा प्रयत्न म्हणतात. पण 100%तल्या 99% लोकांनी प्रयत्न केला तो प्रपंचाचा केला. तो प्रपंच या प्रपंचाचा प्रयत्न करणाऱ्या माणसांना काय देतो, आणि 1% लोकांनी ज्यांनी परमार्थाचा प्रयत्न केला त्या लोकांना परमार्थाने काय दिलं याचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. आपण इथे बसलेलो सगळे माणसं संन्यासी आहोत, बरोबर ना? आपण संन्यासी आहोत? नाही, आपण सगळे प्रपंचिक आहोत. मग कोणी मला सांगायचं, बाबा मी आजपर्यंत केलेला प्रपंच, त्या प्रपंचाने मला सुख दिलं, समाधान दिलं, मी आनंदी आहे, माझ्या जीवनात दुःख नाही, असं बोट वर करून सांगा. कोणी सांगावं आहे? नाही 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 महाराज, या प्रपंचात सुख नाही, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. महाराज तर असं म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, नाही केला, संत महाराज म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, त्याच्यासाठी प्रयत्न केला आणि आशेत जन्म निघून गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, यत्न म्हणजे प्रयत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. या मृत्यू लोकात कितीही प्रयत्न प्रपंचासाठी केला, त्या प्रपंचाने सुख दिलं नाही. जाऊ द्या, वेळ घेत नाही तुमचं तो नाव सांगतो, वर्णन सांगतो, नाव तुम्ही सांगा. कोटी घरे जेते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. काय नाव याचं? रावण.
रावण किती श्रीमंत माहितीये का? सप्तकोटी कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी सोन्याची घरं होती रावणाकडे. किती? तुम्हाला ऐकायला येतं सगळ्यांना? बोलत राहा मनातल्या मनात तरी बोलत राहा. किती कोटी घरं होती रावणाकडे सोन्याची? 7 कोटी घरं होती. मी 7 तोळ्याबद्दल आणि ग्रॅमबद्दल बोलतच नाही, ते ठेवूनच द्या डायरेक्ट. 7 कोटी घरं सोन्याची. आणि बरं का भाऊ, असा सोन्याच्या दारात उभा राहायचा रावण. लंका सोन्याची होती रावणाची. इतका श्रीमंत होता. बरं, इतका श्रीमंत होता. फक्त श्रीमंत नाही सीताराम भाऊ, बलाढ्य सुद्धा होता. किती? विश्वाचा नायक राम त्याचा विरोधी होता, इतका बलाढ्य होता. बरं, त्याच्या पुढे ऐका, परिवाराने इतका श्रीमंत होता, त्यांनी जर ठरवलं असतं नगर, उत्तर आणि दक्षिण आणि नाशिक सगळीकडे एकट्याने उभं राहायचं तरी सुद्धा खासदारकीला निवडून आला असतं एकटाच. माणसंच तेवढे होते घरामध्ये, पाहुणे रावळे तर सोडूनच द्या, एवढे माणसं घरात होते. परिवाराने श्रीमंत, परिस्थितीने श्रीमंत, सामर्थ्याने श्रीमंत, भक्तीने त्याच्या डबल श्रीमंत. किती? एक दिवस महादेवाच्या पूजेमध्ये एक फुल कमी पडलं. रोजचा त्याचा नित्यनियम होता, फक्त श्रावणात नाही. ऐकता का तुम्ही? श्रावणात नाही, रोजचा नित्यनियम होता महादेवाची पूजेचा. आणि त्या पूजेमध्ये रोज 1000 कमळं वाहण्याचा त्याचा नित्यनियम होता. आम्ही फक्त श्रावण जवळ आला का महादेव जीवच मारून टाकीतो. त्याला फार मारून टाकलं महाराजांनी. पाणी घालून दही टाकू मारला जीवच महादेव. बेल भाऊ, बरं बेल कुठून आणायचे? बेल तिथंच मंदिरात झाडाचे तोडायचे आणि देवावरती व्हायचे. आमची भक्ती अशी, आम्ही अशा पद्धतीची भक्ती करतो. आमच्या भक्तीमध्ये शुद्धता असावी. मग बेलच व्हायला पाहिजे असं त्याचा काही अर्थ नाही, पण अर्थात वाहूच नका असाही त्याचा अर्थ होत नाही. पण ती भक्ती शुद्धतेची असावी. मला सांगा, श्रावणामध्ये भोलेनाथावरती आम्ही अभिषेक करण्यासाठी गेलो तर पंचामृत टाकलं आणि पंचामृतानंतर 1 तांब्या पाणी टाकलं. 1 तांब्यात पंचामृत धुवून निघत नाही, ते पंचामृत ओघळून खाली जातं आणि 1 तांब्या पाण्याने ते परत खाली येतं, ते असं वाहून जात नाही. मग किती लोकांनी ते पंचामृत स्वच्छ धुवून पिंड स्वच्छ केली आणि मग निघून गेले. असं जे गेले असतील त्यांचीच खरी भक्ती घडली. मग नेस्त ज्यांनी पाट्या टाकल्या, पंचामृत वतलं, तांब्यावर पाणी वतलं, निघाला घरी. नाही 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 नाही, देव घाण करून गेले तुम्ही. उलट देवाची भक्ती नाही, तिथे तुमच्याकडून पाप घडलं. मला सांगू द्या, परमार्थ हा शुद्धतेने पाहायला पाहिजे. मंदिराची जर स्वच्छता राहत असेल तर त्यालाच परमार्थ म्हणतात. मंदिराची जर सुगंधिता टिकून राहत असेल तर त्याला परमार्थ म्हणतात. आमच्याकडून घाण होत असेल तर तो परमार्थ नाही. मग मुद्दा आपला वेगळा आहे. रावण इतका मोठा भक्त होता, तो फक्त सणवार पाहून आणि वार पाहून भक्ती करत नव्हता, तर नित्याने भोलेनाथाची भक्ती 1000 कमळं व्हायचा. एक दिवस 1 कमळ कमी पडलं तर रावणाने आपल्या 10 मुडक्यातलं 1 शिरकमल महादेवावरती वाहिलं, तोडून टाकलं आणि महादेवावरती वाहिलं. इतका मोठा भक्त होता. आता रावणाकडे कोणत्या अंगाने काय कमी हो? सगळं आहे. पण ऐका, या रावणाने प्रपंचात 3 इच्छा केल्या होत्या. रावणाची पहिली इच्छा होती, मी समुद्राचं पाणी गोड करील. रावणाची दुसरी इच्छा होती, मी सोन्याला सुगंध आणील. आणि रावणाची तिसरी इच्छा होती, मी स्वर्गाला जायला पायऱ्या करेन. सांगा मला याच्यातली कोणती इच्छा पूर्ण झाली? समुद्राचं पाणी गोड झालं का? नाही झालं महाराज. अजूनही समुद्रात फिरायला जाताना दुसरी बिस्लरी घेऊन जावं लागते शुद्ध पाण्याची. समुद्राचं पाणी गोड नाही. सोन्याला सुगंध आला नाही. आणि स्वर्गाला जायला पायऱ्या नाही झालं. तेच बरं झालं भास्कर महाराज. हे तर हे पिदरे लोक पिऊन वरती गेले असते, ब्रह्मदेवाला हाणून खाली आले असते. त्याचं काय पेल्यावर कोण मालक आहे यांना? गाव विकत घेईन म्हणतो मी, आणि खायला भाकर नाही, गाव विकत घेईन. घेशील मग आता काय तू? रावणाने केलेल्या 3 इच्छा प्रपंचातल्या, सोन्याला सुगंध आला नाही, समुद्राचं पाणी गोड झालं नाही, ना स्वर्गाला जायला पायऱ्या झाल्या. रावण प्रपंचात श्रीमंत होता, परिस्थितीने श्रीमंत होता, बलाढ्य होता. आणि ऐका, रावणाकडे इतकं मोठं सामर्थ्य असून सुद्धा रावण प्रपंचात त्याच्या 3 इच्छा पूर्ण करू शकला नाही. तर रावणापुढं आपले 2 एकर 11 गुंठ्याचा उतारा कोणाला दाखवायचा? आपल्याकडे किती आहे? फार उडून टोला मारला तर 20 एकर आहे, त्याच्यापेक्षा जास्त 50 एकर आहे, त्याच्यापेक्षा जास्त जरा एखाद्याकडे 100चा बंद उतारा आहे. किती आहे? 100 आहे. अरे रावणापुढे 0 आहे. तरी सुद्धा आपल्याला हा अहंकार आहे. अरे जर रावण इतका बलाढ्य असून त्याच्या प्रपंचात इच्छा करू शकला नाही पूर्ण, तर आपण रोजानं जाणारे माणसं काय इच्छा पूर्ण करू शकणार आहे? काय इच्छा पूर्ण करू शकणार? आणि म्हणून नाथाने 13व्या शतकात आम्हाला तरी सावध केलंच. इच्छा मुरळीचा पाहू नका, पडाल नरकाद्वारी. बोध बुदली ज्ञान दिवटी, उजळा महाद्वारी. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या खंडोबाची वारी, वारी हो वारी
मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी इच्छा मुरळीचा पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी इच्छा मुरळीकडे पाहू नका होईल काय पडाल नरकाद्वारी मग काय करा बोधाची बुदली ज्ञानाची दिवटी उजळा महाद्वारी महाद्वार कुठे महाद्वार कुठे माहिती का हा आम्हाला काय नाही माहिती म्हणा घड्याळात पाहतोय 12 वाजले महाद्वार जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव जंबो यादी पवारी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देवा विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देवा विठू पाटील त्याचे नाव हे चला जाऊ दया ठाया काही भोजन मागाया चला जाऊ दया ठाया काही भोजन मागाया हे विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो कळालं का कुठे जम्बूदीप कळालं का महाद्वार कुठे जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव त्याचा दरबार म्हणजे महाद्वार वाळवंटापासून महाद्वारापर्यंत वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवाराची दाढी उभे जोडोनी हात सुरवाराची दाढी उभे जोडोनी हात जवळ आलाय तुमचं माझ्या लक्षात आलं कार्तिक सणाला सुरुवात होणार काकडेच वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात ते महाद्वारे तिथे काय करा उजळा महाद्वारी ज्ञानाची ज्योत हा इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बुदली ज्ञान दिवटी त्याच्या दारात जाऊन उजळा याचा अर्थ काय करा भगवंताचं भजन चिंतन करा त्याने काय होईल महाराज सांगतात जे मला मिळालं ते प्रत्येकाला मिळेल काय मिळालं असं तुकोब राहिलं काव तुकोब राय तुम्ही सांगतात परमार्थात तुम्ही प्रपंचामध्ये किती प्रयत्न करा तुम्हाला दुःखच मिळेल मग तुम्ही जर आम्हाला सांगतात प्रपंचात दुःख मिळेल तर तुम्ही परमार्थ करता त्या परमार्थात तुम्हाला काय मिळालं तुमच्याकडे वास्तविक पाहिलं तर श्री एक अन्न करता मिले अशी अवस्था आहे पोरगा मेला परिस्थिती कोपला पाटील गावचे कोपला पाटील गावीचे लोक कोपला पाटील गावीचे लोक आता माझं वीक कोण गाली आता माझं वीक कोण गाली आता माझं वीक कोण गाली कोण असं काय दिलं तुम्हाला अहो परिस्थिती बघा तुमची काय कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भिक कोणा घाली त्या अवस्थेत तुम्ही जगता हा एक काळ तुमच्याकडे होता तुमच्याकडे धान्य कोठारी तुम्ही गुढ करून दिली होती अरे दीक्षेट तुम्ही श्रीमंत होता सावकार होता तुक्षेट म्हणत होते लोक तुम्हाला तुमची ती अवस्था होती
आज तुमची अवस्था बघा, खाण्याला परिस्थिती महाग आहे तुमची, हा, आणि जगाला सांगता परमार्थ करा. काय दिलं काय परमार्थाने? त्यावेळी तुकोबराय म्हणतात, अरे दादा, मला परमार्थाने जे दिलं ते लौकिकात पाहणाऱ्या माणसाला कधीच कळायचं नाही. लौकिकात पाहणाऱ्याला नाही कळणार. लौकिकात पाहणारा म्हणजे काय? पैशाने दिसणारा माणूस श्रीमंत वाटतो लोकाला, परिस्थितीने दिसणारा माणूस श्रीमंत वाटतो लोकाला, पण देवाने मला जे दिलं ना ते या जगाच्या पाठीवरती आजवर कुणाला दिलं नाही. असं काय दिलं तुकोबराय तुम्हाला? तुकोबराय म्हणतात, मला देवाने शब्द दिला. काय शब्द? या मृत्यू लोकात तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही येऊ नका, मी घ्यायला येईल, हा शब्द देवाने दिला. आणि हे मला मिळालंय, मी येईल घ्यायला. आणि पहा ना तुम्ही, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग, बोलावितो वैकुंठा श्रीरंग, बोलावितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला वैकुंठा श्रीरंग,
काळी विटू आमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका रे गुप्त तुका वाढ वेळ झाला देव प्रत्यक्ष आला आणि प्रत्यक्ष येऊन समोर उभा राहिला. हाक मारली तुकोबराय चला. तुकोबराय म्हणतात देवा थांब जरा आलोच. घरी पळत गेले. आपल्या बायकोला सांगतात जिजे अगं ऐक देव घ्यायला आला. चल जिजे देव घ्यायला आला ग. जिजाबाई आतून सांगते तुमचा देव रोज घ्यायला होतो. काय खरंय तुमचं? गळ्यात विना टांगला का भामचंद्र घोराड्या? रोज उठलं का तुम्ही भजन भजन विठ्ठल विठ्ठल? काय खरंय तुमचं? तुमचा देव रोज घ्यायला येतो. हे घरचं कोण आवरेल इथे? कोण करील हे घरची कामं? हा इथे सारून घ्यायचं पडलंय, पोरांचं आवरायचं पडलंय, गायांचं आवरायचं पडलंय. कोण आवरत बसेल इथे? जा तुम्हाला जिकडे जायचं तिकडे. नाही कळलं तुकोबरायच्या पत्नीला. हो तुकोबरायच्या पत्नीला नाही कळलं. तुकोबराय हसतात जिजाबाईकडे पाहून. तुकोबराय म्हणतात जिजे अगं खरं देव आला ग. नाही कळालं तिला. तुकोबराय म्हणतात येतो मग. फिरले माग. गावातून जाता जाता लोकांना सांगू लागले चला रे चला देव आला रे. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला देव घरा आला. देव आला रे देव आला. चला रे चला. गावातले लोक तुकोबरायकडे पाहायचे ना हसायचे. म्हणजे अरे 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 बरा होता तो काय भजन करायचा. येडा झाला आता येडा झाला. देवाला म्हणतो अरे देव कुठं येत असतो का रे? येडा झाला रे तुका येडा झाला तुका. येडा येडा म्हणायला लागले लोक. तुकोबराय पाहून हसतात. पण एक गोष्ट ऐकून जा. जर तुकोबरायने हाक मारली होती पाप्यातल्या पाप्या माणसाने तुकोबरायचं बोट धरलं असतं आणि देवाच्या विमानात जाऊन बसला असताना तर देवाची हिंमत झाली नसती खाली उतर म्हणण्याची. हे सामर्थ्य तुकोबरायच्या भजनाचं आहे. तुकोबराय वैकुंठाच्या विमानाच्या जवळ गेले. देवाने विमानातून खाली उतरलं आणि देवाने तुकोबरायचा हात पकडून विमानात बसवलं. मायबाप ज्यावेळी विमानात देवाचे तुकोबराय बसले ना त्यावेळी तुकोबराय देवाच्या शेजारी तुकोबराय देवा ज्यावेळी विमानात बसले ना त्यावेळी देव तुकोबरायच्या शेजारी बसला नाही. तिथे चोपदारासारखा उभा राहिला आणि विमान उडायला लागलं. त्यावेळी तुकोबराय जगाला सांगतात आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. आयुष्यभर परमार्थ केला. काय मिळालं होतं तुकोबराय? कशाचा अट्टहास धरला? महाराज सांगतात याचसाठी केला होता अट्टहास. 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 शेवटीचा दिस गोड बाबा. शेवटीचा दिस गोड बाबा. आतडीची तिने पावलो विसावा. आतडीची तिने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड बाबा. शेवटचा दिस गोड बाबा. आतडीची तिने पावलो विसावा. आतडीची तिने पावलो विसावा. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड बाबा. शेवटीचा दिस गोड बाबा. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड बाबा. शेवटचा दिस गोड बाबा. गोड त्याच्यासाठीच अट्टहास केला होता की एक दिवस शेवटचा दिवस येईल तो माझा गोड व्हावा. हा अट्टहास धरला होता. आज आपल्या या पवळे परिवाराला दुःखात भगवंताच्या चरणावरती विठ्ठलदादांना जागा मिळावी यासाठी पवळे परिवाराचा प्रयत्न आहे. यांना दुःखातून सावरण्याची ईश्वराच्या चरणावरती आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या तालुक्याच्या सन्माननीय आमदार
आदरणीय आहिरेताई, बरोबर ना, आदरणीय आहिरेताई या ठिकाणी, सरोजताई आहिरे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या आणि खरं तर हा सगळा व्याप सांभाळत आपल्या सर्वांच्या दुःखामध्ये, जर पवळे परिवाराच्या दुःखामध्ये जर ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्थात परिवारावरती, आपल्या गावावरती विशेष त्यांचं प्रेम आहे, विशेष त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून ताईंना मी विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो परिवाराच्या वतीने. आणि जायचं आहे ताई, थांबणार आहेत, आलं आहे त्यांचं जवळ, त्यांना आता सगळ्या गोष्टी आहेत सांभाळायच्या आहेत, तर सगळीकडे लक्ष द्यावं लागेल, भेटावं लागेल. वेळेत वेळ काढून त्या ठिकाणी खरं तर आल्यात ताई, आपला विशेष आभार व्यक्त करतो पोळे परिवाराच्या वतीने. त्यांच्याबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांना विशेष धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. मला सांगायचं बसली माणसं, शेवटचा दिवस गोड व्हावा असं तुकोबरायला आधीच माहिती होतं, म्हणून अट्टहास केला असं तुकोबराय म्हणतात. पण शेवटचा दिवस गोड व्हावा असं कुणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं. नाही नाही, शेवटचा दिवस गोड व्हावा नाही, शेवटचा दिवस होऊच नाही असं वाटतं. खरं खोटं आहे? वाटतं कोणाला? कोणाला वाटतं इथं बसले बसले आपण मारावं म्हणून? नाही नाही नाही, कोणाला वाटेल महाराज इथं मंडपात, कोणाला असं वाटतं का बा कीर्तन संपल्या आपण मारावं? वाटतंय का? असं अजिबात वाटत नाही. लोक असं म्हटलं का पाहतच नाही कीर्तन काढा. तू आपला कीर्तन करणे तर चुलीत जाय, आम्हाला विचारू सुद्धा नको. तू म्हणजे आमच्या मरणावर उठला इथे येऊन, नाही काय? मग मरण नाही सहन होत, लोकांना समजत नाही, अजिबात आवडत नाही. पण महाराज या मृत्यू लोकात मेले वाचून कोणी राहत नाही. इथे मृत्यू लोकात दिन 4 घडी का जीना, दुनिया है मुसाफिर खाना. चाहे लाख करो दुआई, चाहे कोटी खत्म करा रे, बस यही चला है गाना, दुनिया है मुसाफिर का. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जावं लागेल. काळ ज्या दिवशी आवाज देईल त्या दिवशी कुणाला तो पाहणार नाही तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात. काळ ना विचारी हाट, काळ ना विचारी अवस, काळ ना विचारी पाठ. कुठलीच अवस्था तो पाहत नाही. आल्यानंतर आमच्यावरती झडप घालतो. अरे ऐका, काही कमवून ठेवान, कितीही श्रीमंत व्हान, किती मोठे व्हान, किती ताकदवर व्हा, काळाला त्याचं काही हिशोब लागत नाही. तो त्याच्याकडे पाहत नाही. नाहीतर पहा, जगाच्या पाठीवरती सर्वात श्रीमंत झाला, तुम्हाला इतिहासातला सांगतो, पुराणातला नाही, त्याचं नाव सिकंदर. ज्याने जग जिंकलं होतं, जगावरती सत्ता केली होती. अरे अफाट सत्ता होती, अफाट सैनिक होतं. तो सिकंदर जगावरती राज्य करत होताना, तो सिकंदर सुद्धा मृत्यू लोकातून गेला. तर त्याचं वर्णन करून ठेवलंय, पहा. याद कर सिकंदर के हौसले तो हानी थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जर जमीन और जेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा. मौत ने जमाने को ये समा दिखा डाला, कैसे कैसे रुस्तुम को खाक में मिला डाला. मुट्ठी बांध के आने वाले मुट्ठी बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा. सर उठा कर चलने वाला एक दिन धोखा खाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा.
तो घेऊन गेले वचन राहणार नाही, कारण त्यांनी चांगलं नेलं. या मृत्यू लोकात कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवीसी. धरणीची कन्या असलेल्या सीतेला वियोग भोगावाच लागला. जगाचा मायबाप असलेल्या रामाला वनवासात जावंच लागलं. राम प्रभूचा विरोधी आणि जगाच्या पाठीवरती श्रीमंत शास्त्राने असलेल्या रावणाला सुद्धा एका बाणात मारावं लागलं. आणि जगाच्या बाप असलेल्या रामाचाही बाप असलेला राजा दशरथ, त्याला सुद्धा हातपाय कोडून मारावं लागलं. हा मृत्यू लोकाचा इतिहास आहे. इथं कोणी वाचत नाही. मग भ्रमात राहू नका आम्हाला कोणी वाचवेल. इथं वाचवणारं कोणीच नाही. इथं मृत्यू लोकात तुम्हाला फक्त वाटते की आपल्याला कोणी वाचवेल. हे माझ्यावर प्रेम करतो आणि तो माझ्यावर प्रेम करतो आणि त्याचं लई प्रेम आहे. उग येड्यावानी करू नका. कोणाचंच कोणावर प्रेम नाही. नाही तर खरं सांगा तुम्ही कोणावर प्रेम करता. तुमच्यापासूनच सुरुवात करू. सांगा बरं तुमचं कोणावर प्रेम आहे? आपल्या जीवावर. आपल्या स्वतःशिवाय माणूस दुसऱ्यावर कधीच प्रेम करत नाही. हे सांगण्याची गोष्टी महाप्रेम माय आईवर आहे, महाप्रेम माय बापावर आहे, महाप्रेम याच्यावर आहे, महाप्रेम त्याच्या अजिबात नाही. तुम्हाला सांगतो प्रेम पावला पावलाला बदलतं. आणि हा मृत्यू असा आहे की मृत्यू आल्यानंतर सगळेचे सगळे लांब पळून जातात. काय झालं, एक साधू अशी जंगलावरती राहत होते. त्यांनी एका म्हाताऱ्याला विद्या दिली. म्हाताऱ्याला विद्या याच्यासाठी दिली की म्हातारं म्हणे की मला घरचे लई प्रेम करतात बाबा, माझ्याशिवाय घरचे चहा सुद्धा घेत नाही. मग साधू म्हटले एक काम करा बाबा, मी तुम्हाला एक विद्या देतो, तुम्हाला मी समाधी योग शिकवतो. आणि समाधी योग साधून शिकवला. आणि समाधी योगाने साधू 4 तास, म्हातारं 4 तास श्वास थांबायला लागलं. किती तास? 4 तास. तुम्ही बोला ना, किती तास? 4 तास श्वास थांबायला लागलं. आणि मग साधूने विचारलं बाबा खरं सांगा बरं घरचे प्रेम? म्हणे बाबा माझ्याशिवाय तर काहीच नाही, माझ्याशिवाय पान हलत नाही. असं? बरं. मग आता एक काम करा, उद्या येऊ नका. उद्या सकाळी तुम्ही एक प्रयोग करा. किती वाजता उठता? म्हणे 5ला उठतो. म्हणे ऐका 5ला उठा आणि उठल्यानंतर तोंडावरची गोधडी बाजूला करू नका, आहे तशी समाधी लावा. किती तास समाधी चालती? 4 तास. 5 ते 6, 7, 8 आणि 9 वाजेपर्यंत चालते. 9 वाजेपर्यंत समाधी चालू राहू द्या. मी येईन तेव्हा डोळे उघडायचे, तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. तुमचं प्रेम, घरच्यांचं प्रेम म्हणे जीवाच्या पलीकडं. म्हणे बरं मग जा, आता घरी जा. मग उद्या सकाळी करा. म्हातारं घरी गेलं. म्हातारं सकाळी पहाटे उठलं, तोंडावरची गोधडी बाजूला केली. म्हाताऱ्याने सगळे उठलेले पाहून घेतले आणि म्हाताऱ्याने समाधी लावली. ऐकू राहिले ना तुम्ही? म्हाताऱ्याने समाधी लावली. आता 4 तास समाधी चालणार आहे. 5ला म्हाताऱ्याने समाधी लावली. आता म्हातारं रोज 5ला उठत. महाराज 5:30 वाजले तरी उठा ना. मग म्हातारं उठा तर म्हातारी गडबडली. म्हातारी म्हणे भाऊ, अरे म्हातारीला काय आलं पा, म्हाताऱ्याला काय आलं पा. पोरग म्हणे जाऊ दे झोपू, तिथे कीर्तनाला गेलं होतं रात्री, भजनाला गेलं म्हणून झोपून दिलं. 6 वाजले तरी म्हातारं उठाना. मग म्हणे काय झालं पा? अरे म्हातारं तापलं काय? मग त्या म्हाताऱ्याला उठायला एक जण आला. म्हणे भाऊ, अहो दादाची 1 नाही 2 नाही. मग कापूस ठेवून पाहिला, कापूस उडाना. कापूस कळतो का तुम्हाला? कापूस उडाना नाकावरचा, याचा अर्थ म्हातारं श्वास बंद. मग पोरग गडबड, म्हातारी लाक मारली, बयो दादा गेले. म्हटल्यानंतर म्हातारी शांत बसल्या. सांगा सीताराम भाऊ, म्हातारी शांत बसल्या. ती जिथं बसेल होती तिनं तिथून थेट म्हाताऱ्या छातीवर उडली. दादा आता मी कुणाकडे पाहायचं ना बाई, आता मी काय करायचं ना बाई, आता मी कुणाला सांगायचं ना बाई, तारा ना रे. त्याच्यात भरपूर पद राहतात, पण माझे सगळे पाठ नाही बरं का. भरपूर अंगाने घेते जास्त त्याच्यात. मग म्हातारी रडायला लागली. आता मला खरं सांगा, देवा शपथ खोटं बोलायचं नाही कोणी. हनुमंतरायाच्या मागं पुढं बसलेलो आहे आपण, तो आपल्या मागे गदा घेऊन उभा आहे. खोटं अजिबात बोलायचं नाही. म्हातारी रडायला लागल्यानंतर घरातल्यांना शांत बसायचा अधिकार आहे का? तू म्हणता बाबा लय वर्मावर हात घालू राहिला. वर्मावर नाही, तो गोबरायचे प्रमाण आहे म्हणून बोलतो, नाही तर माही काय हिंमत आहे का एवढी? तो गोबराय म्हणतात सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. सासू रडायला लागली की सुनाला रडावंच लागतं, मेंडेटरी. रड न मग ते डोळ्याला पाणी येऊ नाही येऊ कमून म्हातारी रडती, काय झालं तिला ते काहीच विचारायचं नाही, पहिलं रडायला लागायचं. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. मनात काही भाव असू नाही तर नसू, मोठ्याने आवाज करायचा. ज्याचा मोठ्याने आवाज त्याचं जास्त प्रेम. मग रडायला लागले घरचे. बरं तुम्हाला सांगतो, सगळे रडायला लागले. आणि हा जो पहिला तास असतो ना रडायचा, लय जीव लावून रडत आहेत माणसं. 1 तास लय जीव लावून रडत. तुम्हाला सांगतो असं वाटतं बुवा गतीर महाराज ह्यो त्याच्या अंगावर पडतो, ते त्याच्या अंगावर, म्हणजे असं वाटतं त्याला जिवंतच करते काय नो आता, इतकी रडत आहे. आणि 1 तासानंतरचे जे रडणार इतकं धोरणबाज रडणं राहतं महाराज. मोगम रडून चालत नाही ना, असं काय करते एखादं जाईन ना उकडून मोगम रडून.
धोरण धरून रडावं लागतं. मग त्याच्यानंतरच जे रडणार होतं ते पहा मलाही बारीक अभ्यास करेल. कीर्तन करायचंय भाऊ का खेळ आहे का काय, बारीक अभ्यास करावा लागतो. मग तिने असं पदर लावून बसायचं फक्त, बाकी काही नाही. 1 तास झाला का मग हे असं बसायचं. निवळ शेंबूड वाढायचा कार्यक्रम, बाकी काही नाही बरं का. नुसतं असं बसून जायचं, पदर लावायचं आणि गाडीकडे लक्ष द्यायचं, दरवाजाकडे लक्ष ठेवायचं. गाडी वाजली का घरात त्यांनी सावध व्हायचं. समजा आता छकी नाशिकला द्यायले, इथली नाही बरं का भाऊ, इथली नाही, आमचं तिकडं घ्या. समजा छकी आली, छकीची गाडी वाजली की छकीनं घरात पाय दारात पाय ठेवला का घरातल्यांनी लगेच छकीला पाहायचं, दांगोडा करून द्यायचा. दादा 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 नुसतं छकी छकी करायची ना बाई, दादाचा छकीत लई जीव आता ना बाई, दादाना छकीला कधी मोकळ्या हाताना जाऊ दिलं नाही ना बाई, दादाना छकीला पोरांना फाटाकडे आणले ना बाई, मागच्या वर्षी छकीला गव्हाचे पोते दिले ना बाई. कतीर महाराज अक्षरशः म्हणजे छकीचं पान उतारा करून मोकळा व्हायचं. पार तिला काय दिलं आणि काय नाही दिलं सांगून मोकळं व्हायचं. छकी एकदा जुनी झाली, कोण्या कोपऱ्यात बसली, कोण्या नाही पाहायचं सुद्धा नाही तिच्याकडे. हे रड नाही महाराज, हे वास्तविक रड नाही. आणि हे फक्त गेलेल्या माणसांसाठी होणार नाही, हे तुमच्या माझ्यासाठी सुद्धा हेच रडणं होणार, याच्यापेक्षा वेगळं. सगळे रडून रडून दमले, आपला वेळ संपला, पुढे जायचं आपल्याला. रडून रडून दमले, मग 2 शहाणे माणसं घरात आले. अरे काय कोणी तांब्याचं डोकं लावून आलं का, उठा आवरा आवरा घ्या बाहेर. बाहेर घेतलं, म्हातारं उचललं, बाहेर आणलं. आता म्हातारं मरेल का तुम्ही, आहे ना जागेवर आहेत ना, म्हातारं मरेल नाही. तिथून म्हातारं उचल वांगडी करून बाहेर आणलं, त्या दगडावर ठेवलं. मग ते आंघोळ एकला रे, आंघोळ कशा पाण्याने राहते, गरम पाण्याने आंघोळ राहते. अशी चटके बसले म्हाताऱ्याला. आता त्याच्यात काय कोणी येसन पाहतं का टिसन पाहतं, उगा आंघोळ घालायची राहते. कडाक पाण्याने म्हाताऱ्याला आंघोळ घातली, मग चटके बसले. पण म्हातारं बोलन कोणच्या तोंडानं, आता गाव जमा करून घेतलं म्हाताऱ्यानी, बोलायचं हुकूम नाही. चटके बसले म्हाताऱ्याला, उतरून उचललं, कसं बसत होतं गुंडाळलं, त्या तिरडीवरती आणून बांधलं. बरं ते बांधायचं कार्यक्रम जेव्हा राहतो ना ते सेपरेट राहतो. प्रत्येक गावात विशिष्ट माणसं राहते बांधणारी, आणि तेच लोक करते. जे दुसरं जर कोणी बांधून ठेवलं आणि ते जर बांधणारा उशिरा आला सीतारामभाऊ, तो इतका भडकतो, ए कोणी बांधलं रे, कोणी बांधलंय, थोडं त्याची हिशोबाने झालं पाहिजे. ते मग आता बांधायचा कार्यक्रम, बरं बांधण्याची सिस्टीम राहते. बांधायला लागेल तर सुरुवात झाली ना, एकदा पाय धुवून झाले का ते पहिले पायाचे अंगठे बांधून घेतात. तुमच्याकडे असंच करते का वेगळं आहे? असंच पायाचे अंगठे बांधून घेतात, नंतर हाताचे अंगठे बांधतात, नंतर इथं ठोकळा बांधतात. ठोकळा बांधतात का तुमच्याकडं? कपाळाला ठोकळा बांधतात, कशाला बांधतात? हा, शेवटचा ठोकळा एवढा घेऊन जाय बा, लय तो आहे हिंमत असली तर दाखव एवढा निघून, आहे की नाही? अहो आयुष्यभर मस्त उचापात्या गेल्या गाड्या, तो खूप कमवलं, त्याच्यात तर काही तुला काही दिलेलं नाहीये. हा ठोकळा घेऊन जाय एवढा, तो नशिबात असला तर जाय निघून. किती लांब नेतो माणूस ठोकळा. अहो स्मशानापर्यंत एकदा आगनी लागला ना सुतळीला, 0 मिनिटात गळून पडतो ठोकळा. इथं आपली अवस्था आहे, आपण इथून काही नेऊ शकत नाही. ठोकळा बांधायला इतका रुतला म्हाताऱ्याला ठोकळा. आणि ठोकळा रुतायला लागल्यानंतर म्हातारं विचार करायला लागलं, भाऊ तू आता ऐकून बसला साधूचं, पण आता तो जर नाही आला तर हे घरचे कशा तमाशा झाला, आता घरचे जिवंत जाळून यायला पाहिजे. म्हातारं विचारात इतक्यात साधूचा आवाज आला, ए बांधू नका बांधू नका म्हटल्यानंतर सावध झाले. म्हाताऱ्याच्या जीवात जीव आला. बांधू नका म्हणजे काय महाराज, अहो माणूस गेलं म्हणजे न्यावं लागतं, जाळावं लागतं, असं काय करता तुम्ही, बांधू नका म्हणजे? त्यांनी सांगितलं जरी गेला असेल तर माझ्यात सामर्थ्य आहे, मी त्याला मरू देणार नाही. मग काय करणार, जिवंत करणार. मग तर खुशच झाले कडे घरचे. कसं करा म्हणे महाराज, जिवंत करा म्हणल्यावर त्याने आणा फुलपात्र भरून दूध. एक जण घरात पळत गेला, फुलपात्र भरून दूध आणलं, साधूच्या हातात दिलं. त्यांनी कमंडलूत हात घातला, ती पुडी काढली. एक पुडी म्हणजे काय अंगारा काय नव्हतं नेणू, त्याच्यात पिठी साखर होती बरं का. पिठी साखर काढून घेतली, म्हणजे हे औषध मी तयार केलं, ऐका हे औषध मी तयार केलं, जो कोणी हे औषध घेईल तो जाईल म्हणजे घरी झोपेल नाही, गोईंग टू यमपुरी. जो घेईल तो जाईल, आणि जो गेलेला आहे तो उठून उभा राहील. कोण घेत एकला हऱ्यात ऐकून. तुम्हाला सांगतो देवा शपथ खोटं बोलणार नाही विनेकरी महाराज. पाहुण्या रावळेने तर गाड्यालाच केका मारल्या, थांबलंच नको, सट होत्या कळण काय झालं. त्यांनी मंडळी पाहिली, तू पहिली पुढं वय घर महाराज घर गाठलं, काय घेऊन बसले. म्हातारीला म्हणे तुम्ही घेता का, तुम्ही तर लई रडत होत्या बा. आता आम्ही म्हातारी म्हणे भाऊ मला घेऊन चालन का दादा, ना तू का मला सोडून राहतेत काही. ते पळडेलं म्हातारं ऐकू राहिलं ना, कान उघडे करू.
म्हणत होतं माझ्याशिवाय चूल पेटत नाही घरी. ते सांगत होतं माझ्याशिवाय पान आलं नाही. आता ते म्हणे नसन तुम्ही कुणी घेत तर साधू म्हणे मग मी घेऊ काय. घरचे म्हणे जगाच्या कल्याणासाठी देह कष्ट विधी घ्या म्हणे बाबा. तुम्हाला तरी कुठं कोणी मागणं पुढं दटवलं गोडं तुमचं मंदिर बांधू म्हणे एकला रेला आम्ही. साधून लावलं फुलपात्र तोंडाला. आता मला सांगा फुलपात्र्यात औषध आहे का. फुलपात्र्यात नाही औषध आणि म्हातारं नाही मेलेलं. तिने फुलपात्र भरून ते दूध पिऊन घेतलं. म्हाताऱ्याला हाक मारली दादा उठा. म्हातारं ते 4 तासापासून ताटकळून गेलो होतं. ते ताडकान उठून उभं राहिलं. आता मला सांगा म्हातारं जिवंत झाल्याचा आनंद किती व्हायला पाहिजे. अहो ते म्हातारं जिवंत झाल्याचा आनंद राहिला लांब. 10 मिनिटं झाले साधूला दूध पिऊन मारा नका म्हणून त्याच्याकडे पाहून राहिले. इतकी बिलिंदर क्वालिटीची लोक आहे महाराज जगात. इथं स्वार्थी समाज आहे म्हणून तर महाराज म्हणाले ना नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे, कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, राण्या मायेचा बाजार, राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. वाटतात आपले सगळे पण इथं कोणी कोणाचं नसते. सर्व सुखाचे सांगते कामा नये कोणी आणते, कामा नये कोणी आणते, कामा नये कोणी आणते. सर्व सुखाचे सांगते कामा नये कोणी, कामा नये कोणी आणते, कामा नये कोणी. सांडून पळती रांडा पोरी, कोणी पळती रांडा पोरे, सांडून पळती रांडा पोरी, कोणी पळती रांडा पोरे. सांडून पळती रांडा पोरी. अंती होती पाठी मोरे, अंती होती पाठी मोरे, अंती होती पाठी मोरे. का कोणी पळती रांडा पोरे, अंती होती पाठी मोरे, अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे. मला कोणी नाही मानणारे सांगणारे सगळे आहेत. पण अंत काळ येईल ना त्यावेळी कोणी येणार नाही. पण त्यावेळी एक जण खात्रीशीर येईल. संतांनी सांगितलं तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. मग काय करावं लागेल त्याचं भजन करावं लागेल. करा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं तर महाराज ते लक्षण सांगतात. आता निश्चिंतीने पावलो कुंडलिया धावा तृष्णेची. तृष्णा संपली म्हणजे धावपळ संपली. तृष्णा म्हणजे काय धावपळ संपली.
आता निश्चिंतीला जाऊन पोहोचलो. तृष्णा संपली, धावपळ संपली. आता फक्त एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. बस एका जागेवर ठाईच बैसोनी करायचं चित्त, आवडी अनंत आळवावा, अशा अवस्थेला मी जाऊन पोहोचलो. आणि म्हणून ही सगळं कशामुळे घडलं तर महाराज म्हणतात ते भगवंताचं नाम आहे. आणि मला त्या नामाने हे सगळं प्राप्त होतं हे ज्यावेळी लक्षात आलं ना, त्याचं मला कौतुक वाटलं. कारण कौतुक वाटे झाली या वेळेचे. कशाचे? नाम मंगळाचे तेने गुणे. ते मंगळ नाम भगवंताचं नाम असं आहे की ते सगळं काही प्राप्त करून देतं. इतकं सुंदर नाम, इतकं छोटंसं नाम, इतकं सरळ सोपं नाम हे सगळं प्राप्त करून देतं, याचा मला आनंद वाटला. आणि त्या भगवंताच्या भजनाने मला अजून काय दिलं तर महाराज म्हणतात मुक्ती. ज्या मुक्तीसाठी आयुष्यभर माणसं तपश्चर्या करतात, देवाला प्रार्थना करतात, झाडावरती उलटं टांगून घेतात, एका पायावरती उभं राहतात, पाण्यात तपश्चर्या करतात आणि प्रार्थना करत असताना आयुष्यभर भगवंताला विनवणी करतात, देवा एकदा फक्त भेट दे, एकदा फक्त भेट दे. अशी अवस्थेमध्ये भगवंताची प्रार्थना करून मुक्तीची अपेक्षा करणाऱ्याला सुद्धा मुक्ती मिळत नाही. ती मुक्ती भगवंताच्या नामाने. माझ्या घरी नवरी होऊन तयार आहे. माझ्या घरी अक्षरशः त्याला आपल्या भाषेत सांगायचं झालं तर गुडघ्याला वाशिंग बांधून तयारी नाही का. तो का म्हणे मुक्ती परिणिली नवरी आता दिवसचारी खेळीमेळी, ती माझ्या घरी उपस्थित आहे. आणि म्हणून हे सगळं भगवंताच्या नामाने प्राप्त झालं. आणि आयुष्यभर परमार्थाचा अट्टास कशासाठी? याजसाठी केला होता अट्टास, याजसाठी केला होता अट्टास, याजसाठी केला होता अट्टास, याजसाठी केला होता अट्टास. दादांनी भगवंताचं भजनामध्ये आपलं जीवन समर्पित केलं. भजन असेल, विठ्ठलाचं नामचिंतन असेल, पायीवारी दिंडी असेल, आपल्या जीवनातला परमार्थाचा क्रम चुकवला नाही. ईश्वराच्या चरणावरती अगदी कुठल्याच संकेत अजिबात जागा नाही. अगदी परमेश्वराच्या चरणावरती त्यांना जागा मिळली असेल. कारण प्रमाण देवाचं आहे की भगवंताचं भजन करणारा तो माझ्या ठाई प्राप्त होतो. आणि म्हणून विठ्ठल दादाला ईश्वराच्या चरणावरती जागा मिळाली याच्यात कुठली शंका नाही. कैलासवासी विठ्ठल सदाशिव पवळे दादांना ईश्वराच्या चरणावरती जागा मिळावी अशी प्रार्थना आपण सर्व तरीसुद्धा या ठिकाणी करणार आहोत. सगळा परिवार या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने त्यांच्या निमित्ताने हा सोहळा करतोय. आणि म्हणून परमेश्वराच्या चरणावरती मी प्रार्थना करतो की देवा आमच्यातून केलेल्या दादांना तो या चरणावरती जागा दे. कदाचित त्यांच्या आत्म्याच्या प्रवासात कुठे पुण्य कमी पडत असेल तर वर्षभर त्यांना आठवून जे पुण्यकर्म या ठिकाणी पवळे परिवाराने केलंय, आम्ही या ठिकाणी जे कीर्तन केलंय, त्याच्यातून जे भगवंताचं नामचिंतन घडलं, त्यातून जे पुण्य आमच्याकडे जमलंय, त्याच्या जोरावरती पांडुरंगा तो या चरणावरती त्यांना जागा दे अशी सदिच्छा, सद्भावना, श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आलेल्या सर्व मान्यवरांना विशेष धन्यवाद देतो. राजकीय, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पवळे पाटील परिवारावरती प्रेम करणारे सर्व मान्यवर, विशेषत्वाने सगळी मान्यवर, वारकरी, महाराज मंडळी सर्व ज्येष्ठ आहेत. एकदा जोरदार टाळी या टाळकऱ्यांसाठी वाजली पाहिजे. सर्वच मान्यवरांच्या चरणावरती कोटी कोटी भावने वंदन करतो. आदरणीय गोरखजी महाराज आहेत, अजय भास्करजी महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण बोडखे बाबा या ठिकाणी आहेत. बाबांच्याही चरणावरती शबूत आता या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. आणि सर्वच गावातील ज्येष्ठ टाळकरीवर का वारकरी महाराज मंडळी सर्वच माझ्यासाठी पितृतुल्य आहेत. कुणी याच्यामध्ये वयाने कमी नाही, सर्वच पितृतुल्य ज्येष्ठ आहेत. तरीसुद्धा मनाचं मोठेपणा करून टाळ घेऊन या ठिकाणी उभे आहेत. कीर्तन म्हणजे भगवंताचं भजन आहे, त्या भजनात आम्ही उभेच राहणार असा अंतःकरणातला भाव. हे सगळ्यांच्या चरणावरती माझा कोटी भावने वंदन आहे. आपल्या सर्वांच्या चरणावरती आमच्या सीताराम भाऊंना विशेष धन्यवाद देतो. गोड अशा हार्मोनियम तुमच्या आज तुमच्या मातोरीच्या नंतर आजच ऐकायला मिळाली.
कीर्तनामध्ये अत्यंत गोड हार्मोनियम या ठिकाणी साथ आपली आहे. तुम्हालाही विशेष धन्यवाद. त्याचबरोबर आमचे सुदाम दादा सुंदर ऑपरेटिंग आपण करता, तुम्हालाही विशेष धन्यवाद. तिलाही विशेष धन्यवाद आहे. तिनेही पखवाजाचा या ठिकाणी सुंदर अशी आपल्याला आस्वाद दिला, सुंदर असा पखवाज या ठिकाणी वाजवला, तिलाही विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवर आमच्या चोपदार मंडळीला विशेष धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. उपस्थित शोकाकुल अपतेष्ट नातेवाईक, पवळे परिवारावरती प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ, याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्यांच्या नावात विठ्ठल होतं, ज्यांचं नावच विठ्ठल होतं, अशा विठ्ठल मामांच्या वर्षश्रद्धाच्या निमित्तानं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी हरिभक्त परायण अमोल महाराज बडाक श्रीरामपूर यांनी या ठिकाणी वेळेत येऊन आपली उपस्थिती नोंदवली आणि कीर्तनरूपी पुष्प त्यांनी समर्पित केलं. त्याबद्दल पवळे परिवार आणि एकलहरे ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे इथे पखवाजाची साथ देणारी ज्ञानेश्वरी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी, त्याचप्रमाणे पेटीवादक हरिभक्तपरायण सीताराम भाऊ, त्याचप्रमाणे गतीर महाराज गायक, त्याचप्रमाणे विनेकरी रमेश भाऊ धात्रक आणि पंचक्रोशीतून भास्कर महाराज गायक, महाराजांबरोबर आली काही मंडळी, यांची सर्वांची नावं माहीत नाही, परंतु आमच्या पंचक्रोशीचे एक भूषण छबू तात्या असेल, बाळासाहेब गायकवाड असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. सर्वांची नावं घेणं कदाचित काहींची राहून जातं. भाऊसाहेब बोडके, शिंपी टाकळी, शिलापूर, त्याचप्रमाणे पळशे, या पंचक्रोशीतील अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले. आमचे संप्रदायातील एक स्थान असलेले हरिभक्तपरायण रामनाथ महाराज यांचे चिरंजीव, त्याचप्रमाणे शिलापूरची बोराडे तात्या वगैरे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. या सर्वांचे पवळे परिवाराच्या तर्फे आणि ग्रामस्थांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतो. श्राद्ध करणारी अशी ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, ज्या कुठल्याही प्रकारचा लाभाची आशा न ठेवणाऱ्या आईवडिलांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या मुलांनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला. त्याबद्दल त्या परिवाराच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचे विशेष असे आभार मानण्यात येत आहे. या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, वातावरण पण वेगळं आहे, तर मी या ठिकाणी श्रद्धांजलीपर काही नावं पुकारतो, त्यांच्या वतीनं कुणीतरी एक जणच फक्त श्रद्धांजली अर्पण करील अशी मी विनंती.
आमचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती पंचायत समितीचे सभापती शंकररावजी धनवटे असतील, तसेच मार्केट कमिटीचे राजाराम पाटील धनवटे असतील, त्याचप्रमाणे एकलारा गावचे सरपंच उपसरपंच, तसेच ओढा गावचे साहेबराव तात्या असतील, या सर्वांच्या वतीनं मी आमच्या या गावचे सरपंच अरुणजी दुशिंग यांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजलीपर 2 शब्द बोलावे. वैकुंठवासी विठ्ठल बाबा पवळे, बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झालं. बाबांच्या जाण्यानं त्यांच्या परिवाराला, नातेवाईकांना जे दुःख झालं ते दुःख पेलण्याची परमेश्वर पांडुरंग एकांबरेश्वर त्यांना शक्ती देऊ. मी माझ्या दुशिंग परिवाराच्या वतीनं, एकलारा ग्रामपंचायतच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. थांबतो. धन्यवाद. आप्तेष्ट, नातेवाईक, महिला मंडळ आणि ज्ञात अज्ञात या सर्वांच्या वतीनं आमचे श्रद्धास्थान असलेले या गावातील ज्येष्ठ, त्यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं अशा विठ्ठल मामांना, ज्यांनी आयुष्यभर भजन कीर्तन केलं आणि त्यांच्या वर्षश्राद्धासाठी एक चांगल्या प्रकारचे आपल्या पंचक्रोशीतील महाराज या ठिकाणी आले, त्यांनी प्रबोधन केलं. त्या सर्वांच्या वतीनं मी मामांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. या आत्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाओ, जो जे वांछेल तो ते लावो. प्राणिजात सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंता मणिजे गाव. बोलते जयरणव पियुषांचे, चंद्रमेचे अलांचन. मार्तंड हे स्थापयीन, हे सर्वादी सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवोनी तिनी लोकी. भजिजो आदिपुरुकी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये. दृष्टा दृष्टविजय होवावेती, एतमने श्री विश्वेश्वराओ. होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.